मुंबईमध्ये पुढारी न्यूजच्या पत्रकाराला भरधाव कारनं उडवल्याची ही बातमी आहे आणि कव्हरेज करताना कारनं उडवल्यानं आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी हे जखमी झालेले आहेत। पत्रकार धनंजय दळवींच्या हाताला आणि छातीला मार लागलेला आहे। बेफाम वेगात चालवणाऱ्या चालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। अपघाताला 21 तास उलटूनही कारवाई करण्यात आलेली नाहीये। तर मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला होता। मात्र या अपघाताला 21 तास उलटूनही अद्याप यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाहीये। बेफाम जो कार चालक होता त्याला अद्याप अटक करण्यात देखील आलेली नाहीये। मुंबईतील खेरवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडलेली होती। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांना भरधाव कारनं उडवलं आणि या अपघातामध्ये त्यांच्या छातीला आणि हाताला मार झाली आहे। मात्र या अपघातानंतरही अद्याप या चालकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। चालकाला कोणतीही अटकही करण्यात आलेली नाहीये। तरी दृश्य बघतोय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांना ही दुखापत झालेली आहे त्यांच्या छातीला आणि त्यांच्या हाताला। तर या अपघातामध्ये जे आमचे प्रतिनिधी जखमी झालेले होते धनंजय दळवी हे देखील आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तसंच ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हणजेच खेरवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हा अपघात झाला त्या ठिकाणाहून देखील आमचे प्रतिनिधी चेतन सावंत देखील आपल्यासोबत जोडले गेले। तर आपण सर्वात आधी जाणार आहोत धनंजय दळवी यांच्याकडे। धनंजय, काल तुमच्यासोबत हा अपघात झाला, या अपघाताला 21 तास उलटून गेलेले आहेत मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये। नेमकं काल काय झालं होतं आणि कशा प्रकारे हा अपघात झाला हे तुम्ही स्वतः आपल्या प्रेक्षकांना सांगा। नक्कीच जर आपण पाहिलं तर काल मी कामावर कार्यरत होतो आणि कार्यरत असताना मातोश्री या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या कव्हरेज करण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो बाहेरच्या बाजूला। मात्र थोडा वेळ कालावधी असल्यामुळे दुपारची वेळ होती साधारणतः, त्यामुळे आम्ही जेवणासाठी तिथल्या जवळील एका कॅन्टीनमध्ये गेलो, जेवण वगैरे केलं आणि जेवणावरून परत येत असताना या वेळेस ही घटना जी आहे ती घडली। जर आपण पाहिलं तर खेरवाडीच्या हद्दीत असलेल्या मातोश्रीच्या त्या बाहेर बँड्रा पूर्वला त्या रस्त्यावर एका भरधाव वेगा कारने जे आहे ते अचानकपणे मागून येऊन मला उडवलं आणि ती गाडी जराही न थांबता सरळ थेट निघून गेली दादरच्या दिशेने। सिग्नल वगैरे जे होते ते देखील त्या चालकाने तोडले आणि तो सरळ निघून गेला। त्यामुळे ही घटना जी आहे ती घडलेली, मी आणि माझे काही मित्र जे पत्रकार आहेत ते आम्ही सगळे सोबत होतो आणि आम्ही चर्चा करत जे आहे त्या मार्गावरून जात होतो पुन्हा मातोश्रीच्या दिशेने आणि त्यावेळेस ही घटना घडली। आणि ही घटना घडल्यानंतर 2 मिनिटासाठी मी खाली पडलो आणि मला काही दिसेनासं झालं, समोर काय होतं हे मला दिसत नव्हतं। मला ती गाडी जी आहे फक्त ती निळ्या रंगाची दिसली आणि त्यावेळेस एक 4 अंकी नंबर जो आहे तो एका व्यक्तीने जो आहे अज्ञात व्यक्ती होती जी रस्त्यावरून चालत होती, त्यांनी तो 4 नंबर जे आहे ते गाडीचे पाहिले होते आणि त्यांनी तो नंबर सांगितला। आम्ही तो नंबर, माझ्या मित्रांनी तो नंबर व्हेरीफाय केला की हो बाबा हाच नंबर आहे का। या सगळ्यावरून आम्ही पोलीस स्थानकात गेलो, तिथे तो सीसीटीव्ही फुटेज आणि ते नंबर काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस तिथे तो नंबर जो आहे गाडीचा तो मिळाला, चालकाची माहिती मिळाली, फोन नंबर मिळालेला आहे पोलिसांना। मात्र तरी देखील अद्याप आता 2 तासांनी 24 तास पूर्ण होईल, 1 दिवस पूर्ण होईल, मात्र तरीही कुठेही पोलिसांनी अद्याप त्या व्यक्तीला पकडलेलं नाहीये, त्याला चौकशीला बोलवलेलं नाहीये, त्याची चौकशी झालेली नाहीये, त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेतलेला मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही एखाद्या सर्वसामान्य माणसाला उडवणार आणि थेट तुम्ही निघून जाणार, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे। तुम्ही तिथे थांबायला हवं होतं, आपल्याकडून गुन्हा घडलेला। मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चेतन सावंत देखील जोडले गेले आहेत। चेतन, तुम्ही स्वतः खेरवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहात जिथे हा अपघात घडला होता। अद्याप पोलिसांकडून कोणतीच कारवाई झालेली नाहीये, पोलिसांकडून नेमकं काय सांगण्यात येत आहे? खरं तर या खेरवाडी पोलीस स्टेशन ज्या पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या अंतर्गत येते तेथील पोलीस उपायुक्त आहेत दीक्षित गेदाम करून, त्यांच्याशी आपण बातचीत केली होती। त्यांच्याकडून अशी माहिती आपल्याला भेटते आहे की आम्ही आरोपीला ट्रेस करतो आणि लवकरच आरोपीला अटक होईल। मात्र 21 तास उलटून गेले तरी देखील आरोपीला अटक करण्यात आली नाही। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे यात की देशाचा 4था स्तंभ म्हणून बघितलं जातं पत्रकारांकडे आणि हा पत्रकारच आता कुठेतरी सुरक्षित नाही। म्हणजे देशाचा 4था स्तंभ
पाठिंबा आहे हाच कुठेतरी हल्लेला दिसतोय। वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले आणि त्यातूनच झालेला धनंजय दळवी यांचा अपघात याकडे आपण जर गांभीर्याने पाहिलं तर कुठेतरी पत्रकार हे सुरक्षित नाही आहे। आणि हेरवी मुंबई पोलीस डिटेक्शन मध्ये किती नंबर 1 आहे, किती यांना अवॉर्ड भेटतात हे दाखवलं जातं। मात्र ज्यावेळी असं सामान्य नागरिक असेल किंवा पत्रकार असेल यांच्यावर हल्ले होतात, अपघात होतो, त्यावेळी मात्र आरोपीला शोधण्यात येणं अपयश का येतं हा एक मोठा प्रश्न आहे। सरकार पण याकडे दुर्लक्ष करते। 21 तास उलटून गेले तरी एक अपघात घडवलेला बेफाम असा वेगाने गाडी चालवणारा आरोपी पोलिसांना भेटत नाही। हे खरं तर मुंबई पोलिसांचं अपयश आहे। 21 तास उलटून गेले तरी देखील आरोपी ट्रेस होत नाही। खरं तर आपण हा परिसर पाहिला जिथे धनंजय दळवी यांचा अपघात झाला, हा मुंबईतील बांद्रा रिक्लेमेशनच्या जवळच म्हणजे कलानगर परिसर आहे आणि या परिसरात उच्चभ्रू असे लोक राहतात, सुशिक्षित लोक राहतात आणि अशांमध्ये जर अशा प्रकारच्या घटना होत असतील तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहे या विभागामध्ये हे देखील तितकंच महत्वाचं आहे। आणि खरं तर या प्रकरणी पोलीस काही कारवाई करतील असं दिसत देखील नाहीये, कारण 21 तास उलटून जर आरोपी भेटत नसेल पोलिसांना तर पोलिसांच्या या सर्व शोध मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। अद्याप कोणत्याही पोलिसांना फक्त पोलिसांकडून एकच वारंवार उत्तर आपल्याला समजत आहे की आरोपीला ट्रेस केलं जात आहे, मात्र अद्याप अटक केली जात नाही आहे। जो पुढारी चॅनल आहे, जे पुढारीचे प्रतिनिधी आहे, नेहमी आपण पाहतो की लोकांचे जनतेचे प्रश्न वारंवार मांडत असतात आणि आज याच पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींबरोबर असं झालं आणि यात कुठेही प्रशासन दखल घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। चेतन, आपण बघितलं तर काही वेळापूर्वी आपण धनंजय यांच्याशी देखील संवाद साधला। त्यांच्याकडून अशी माहिती समोर आली की त्या कार चालकाच्या गाडीचा नंबरही आपल्याकडे मिळालेला आहे आणि तो नंबरही त्यांनी पोलिसांना दिलेला आहे। मात्र अजूनही पोलिसांना त्या आरोपीला ते ट्रेस करता येत नाहीये, त्या आरोपीला अटक करता येत नाहीये। ही खरं तर एक गंभीर बाबच मानली जाईल। खरंच आहे, ज्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर डिजिटल इंडिया हे जे मोदींचे स्लोगन आहे, या डिजिटल इंडिया प्रमाणे जो नंबर आपल्याला भेटला आहे, या नंबर आपण देखील मोबाईलवर टाकला तर त्या गाडीची पूर्ण हिस्ट्री आपल्याला येते। त्या गाडीचे किती ऑनर आहेत, ती गाडी आता कोणाच्या नावावर आहे, ती गाडीचा ड्रायव्हर कोण आहे, त्या गाडी मालकाचं घर कुठे आहे, एवढी संपूर्ण माहिती मोबाईलवर अवेलेबल होते आणि ही सर्व माहिती त्यांच्याकडे आहे, तरी देखील त्यांच्याकडनं दिरंगाई केली जात आहे। आज अशा परिस्थितीत देखील पोलीस कुठेही सहकार्याच्या भावनेत दिसत नाहीये। 21 तास ओलांडून गेले आहेत तरी देखील आरोपीला अटक करत नाहीये। नेमकं यामागे कारण काय आहे हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। पोलिसांशी आम्ही वारंवार बातचीत करतोय, मात्र पोलिसांकडनं एकच उत्तर दिलं जात आहे की आरोपीला ट्रेस केलं जात आहे, लवकरच त्यांना अटक होईल। मात्र हा लवकरच अटक होणार आहे हा कालावधी किती असेल हे त्यांच्याकडनं सांगण्यात येत नाहीये। चेतन, हा आरोपी नेमका कोण होता किंवा त्याच्याबद्दल काही माहिती समोर आलेली आहे का आपल्या तपासामध्ये? याबद्दल पोलिसांकडून अद्यापही कोणती माहिती देण्यात आली नाहीये। मात्र हा आरोपी कोण होता ह्याची त्यांच्याकडे माहिती आहे, त्यांनी या आरोपीला ट्रेस देखील केला असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आपल्यापर्यंत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं असेल तर या गाडीचा जो नंबर आहे, मी आताच तुम्हाला बोललो होतो की या गाडीच्या नंबरवरून आपल्याला संपूर्ण माहिती भेटते। जो एक महाराष्ट्र वाहतूक विभागाचा जो ऍप आहे, त्या ऍपमध्ये फक्त गाडीचा नंबर टाकला तर आपल्याला त्याच्यावरून गाडीच्या आरसी बुकचा किंवा गाडीचं पूर्ण माहिती जी आहे, म्हणजे ही गाडी कोणाच्या नावावर आहे, ही गाडी कोण चालवतं, या गाडीचा पत्ता कोणता आहे, ही संपूर्ण माहिती भेटून जाते आणि ही माहिती कदाचित पोलिसांकडे असेल, पण मात्र या संदर्भात कोणतीही माहिती पुढे येत नाही आहे। आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, पोलीस उपायुक्त दीक्षित आहेत, त्यांनी देखील आपल्याला सांगितलं आहे की त्यांच्याकडे माहिती आली आहे, ते ट्रेस देखील करत आहे, मात्र आरोपीला अटक अद्याप झालेली नाही। लवकरच आरोपीला अटक देखील करू असे त्यांच्याकडनं आपल्याला माहिती देण्यात येत आहे। चेतन, तू असेच सोबत आमच्यासोबत जोडलेला राहा। याबाबत अधिक बोलण्यासाठी पंकज दळवी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। पंकज, आपण बघतोय एका बाजूला अधिवेशन सुरू आहे, सर्व आमदार नेते मंडळी एकत्र आहेत, राज्यातील सुरक्षेवर चर्चा केली जाते, मात्र दुसरीकडे हे सुरू असताना एका माध्यम प्रतिनिधीवर अशा प्रकारेचा माध्यम प्रतिनिधीचा अपघात होतो। या अपघातामध्ये तो माध्यम प्रतिनिधी गंभीररित्या जखमी होतो। मात्र 21 तासांनंतरही अद्याप कोणतीच कारवाई केली जात नाही। पोलिसांकडून केवळ सांगण्यात येतं की आरोपीला ट्रेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र 21 तास उलटूनही कोणतीही अटक केली जात नाही। पोलीस यामध्ये दिरंगाई करताना दिसतायत का?
100% पोलीस दिरंगाई करताना दिसत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। सुरक्षेवरती चर्चा होते, एक जबाबदार वाहिनीचा जबाबदार प्रतिनिधी त्याला गाडी उडवते, 21 तास त्याच्यावरती कारवाई होत नाही, नुसतं ट्रेस केलं आहे म्हटलं जातं। मी स्वतः सिनियर PI मुळीकेत खेरवाडीचे त्यांच्याशी बोललो, ट्रेस होत आहे, पकडत नाही आहे, त्याला बोलवलं आहे, त्याला आमंत्रण दिल्याचं त्यांच्या बोलण्यात लक्षात येतं। त्याला आपल्यावर दिलीप लांडे आहेत, आमदार आहेत, त्यांच्याशी बोलणार धनंजय दळवी आपला प्रतिनिधी कव्हर करतात, तुम्ही पण त्याला बघितलंय, जबाबदारीने बातम्या देत असतो। पण असं असताना 21 तास होऊन झालेले आहेत, अपघात होऊन त्याच्या कुठल्याही प्रतिनिधी दखल घेतली नाही, पोलीस अटक करत नाहीत, आरोपी मिळाला आहे पण त्याला ताब्यात घेत नाहीत। धनंजय दळवी हा माझ्या कुर्ला विभागातील असून अतिशय चांगला लोकांच्या संपर्कात असणारा एक कार्यकर्ता आणि पुढारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत वस्तुस्थिती मांडणारा। याचा काल अपघात झाला। मी माझ्या वतीने पक्षाच्या वतीने मी स्वतः जाऊन DCPला भेटणार आहे आणि जो आरोपी आहे त्याच्यावरती तातडीने कारवाई करावी या संदर्भात मी स्वतः जाऊन भेटणार आहे। अगर DCP पोलीस यांनी जर कारवाई केली नाही तर संबंधित विषयासंदर्भात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना मी स्वतः भेटून कारवाई करण्यासाठी त्यांना भाग पाडणार आहे। 21 तास होता, तो हिट अँड रन केस आहे, त्याला ठोकतो, तो पळून जातो। उद्या जर का त्याचं काही अल्कोहोलचे कंटेंट असेल तर 21 तासानंतर त्या गोष्टी 24 तास होतील, ट्रेस होणार नाहीत, दिरंगाई आहे का आणि काय तुम्ही याच्यावरती पुढे करणार? मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून दळवी कुटुंबियांना शब्द देतो की तातडीने DCPला भेटून कारवाई करायला सांगणार। त्याच्यानंतर ही कारवाई नाही झाली तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटून कारवाई तातडीने करायला लावणार। सरकार तुमचे विधान भवनात सुरक्षेविषयी विधिमंडळात चर्चा करतं, असं असताना अशा पद्धतीने जबाबदार व्यक्तीची अशी घटना घडते तर लोकांचं काय हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। म्हणूनच आपल्याला सांगितलं, जिम्मेदारीने सांगितलं, जबाबदारीने सांगितलं की तातडीने DCPला भेटणार, DCPने तातडीने कारवाई न केल्यास गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार।